सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आणि बऱ्याच जणांना या स्टोरीमध्ये आपली कहाणी दिसत असेल, आपली आई आठवत असेल तर मला नक्की सांगा, कारण पूर्वीच्या स्त्रियांचे असे हाल असायचे. ठीक आहे, तर वळूया आपल्या स्टोरीकडे. सरस्वतीनं चंद्रभानला गाय आणि वासरू विकलेले पैसे दिले नाहीत आणि ज्यांना चंद्रभानला फुगवत म्हणाली, ते काय नाही, मला तरी वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि मी तुमच्याकडूनच वाटणी मागणार, कारण मी तुम्हाला घराचं कारभारी समजते. ती तर तुम्हाला काहीच समजत नाही. आणि आता वाटणी व्हावी अशी तिची पण इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडेच राहायचं, अजिबात तिच्याकडे जाऊ नका. आणि चंद्रभान विचार करून म्हणाला, ठीक आहे जना, पण तुला पाहिजे ना. आणि सरस्वती गप्प बसली. जना लगेच म्हणाली, चंद्रभान मग हे बघा, उद्याच वाटणीला बसायचं आणि पुढचं तुम्हा दोन भावाच्या वाटण्या होणार. आता माझ्या नवऱ्याच्या वाटणीचं मलाच पाहिजे, अर्ध घर, अर्धी जमीन, विहिरीतला अर्धा हिस्सा, आणि तुम्ही माझ्याकडेच येणार. मग तुमची वाटणीसुद्धा माझ्याकडेच आली की ती पण मलाच पाहिजे, तिला कशाला. आणि हे ऐकून चंद्रभान थोडा गप्प बसला. जनाची अशी इच्छा होती की अख्खच्या अख्खं घर आणि सगळी जमीन स्वतःलाच मिळाली पाहिजे. पोरांना आणि सरस्वतीला काहीच नाही मिळावं. उलट तिचा चंद्रभानशी काहीही संबंध नव्हता आणि सरस्वती त्याची लग्नाची बायको असून तिचा पूर्ण चंद्रभानवर हक्क असून आणि कायद्याने या मुलांचा बापाच्या संपत्तीवर हक्क असून ही जना किती धाडसाचं बोलत होती. आणि चंद्रभान गप्प आहे हे बघून जना म्हणाली, काय झालं, उद्या करायची ना वाटणी. आणि चंद्रभान म्हणाला, जना, तुझ्या नवऱ्याच्या वाटणीचं सगळं तुला मिळेल, पण माझ्या वाटणीचं सुद्धा तुलाच दिलं तर लोक काय म्हणतील. सरस्वती माझी बायको आहे, कायद्यानं तिचा हक्क आहे माझ्यावर, आणि माझ्या मुलांचा सुद्धा या संपत्तीवर हक्क आहे. आणि जशी ही सगळी जमीन आमच्या वडिलांकडून आम्हा दोघा भावांना मिळणार, तसं माझ्या वाटणीचं जे काही आहे ते माझ्या मुलांना मिळणार. ते तुला कसं देऊ. आणि आता हे ऐकून जना चिडली आणि म्हणाली, मग जा तुम्ही तिच्याकडेच, माझ्याकडे नाही यायचं. आणि चंद्रभान म्हणाला, जना, तू माझ्यावर प्रेम करतेस ना, तू स्वतः होऊन माझ्याजवळ आलीस. मी कधीच तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं नव्हतं. नातेवाईकांचा, समाजाचा, बायकोचा रोष पत्करून मी तुला सुखी ठेवतोय, आणि आता तू मला असं म्हणतेस का. हे बघ, एकटा मीच तुला हवा असेल तर मिळेल, आणि तुझ्या नवऱ्याची संपत्ती, नाहीतर जेव्हा यशवंत येईल तेव्हाच वाटणी मिळेल. तुला मूल बालसुद्धा नाही त्याच्याकडून, मग तुला वाटणी द्यायचा संबंध येत नाही. जेव्हा यशवंत येईल, मला अर्धी वाटणी मागेल तेव्हा मी त्याला देऊ शकतो. आणि हे ऐकून आता जना गप्प बसली. चंद्रभानला अजूनही सरस्वतीचा आणि पोरांचा पुळका आहेच असं तिच्या लक्षात आलं. आणि त्या दोघांचं संभाषण सरस्वतीनं ऐकलं. आणि आता तिलाही कुठेतरी वाटलं की चंद्रभानला एवढी जाणीव असली तरी पुष्कळ झालं. मग त्यानं तिच्यासोबत कितीही नंगानाच करू दे, मी त्या जणाला हार जाणार नाही. पण आता जणानं सुद्धा वेगळी चूल मांडायचं ठरवलं. अजून वाटणी केली नव्हती तरीही ती वेगळी खायला लागली स्वतःच्याच मनानं. तिची सगळी भांडी लग्नात आलेली होती तशीच ठेवली होती. चमचासुद्धा वापरायला काढला नव्हता. जी काही भांडी होती ती सरस्वतीचीच होती. आणि मग जणानं तिची नवी कोरी चकचकीत भांडी बाहेर काढली. सरस्वती समोरून तोरा मिरवायला लागली. सरस्वतीच तिच्याकडे लक्ष देत नव्हती. तुला काय करायचं ते कर, उलट मलाही बरंच झालं तू वेगळी खातेस असं तिला वाटलं. चंद्रभान आता निघून गेला होता. पोरांच्या परीक्षा होत्या, घरातलं पीठ संपलं होतं आणि लाईट नव्हती. म्हणून 2 दिवस दळण मिळलं नव्हतं. आणि म्हणून सरस्वती आणि मुलं 2 दिवस झालं मक्याच्या कणा खायची, भात शिजवून खायची. आणि आजही मुलांना शाळेत जायचं होतं, म्हणून सरस्वतीने चुलीवर भात चढवला होता आणि ती बाहेर शेण घाण काढत होती. इतक्यात जना आली आणि तो अर्धा कच्चा राहिलेला भात तिने उतरून ठेवला आणि स्वतःसाठी चहा चढवला चुलीवर. आता वेगळी चूल मांडणं म्हणजेच वेगळं वेगळं करून खाणं, पण एकाच चुलीवर असं चाललं होतं दोघींचं. सरस्वतीला वाटलं आता भात शिजला असेल, तिन्ही पोरांना वाढायचा, म्हणजे घरी येईपर्यंत दुपारी 12-1 पर्यंत समसम राहणार नाही त्यांच्या पोटाची. तिनं शेण काढलं, पुष्पाच्या वेण्या घातल्या आणि घरात येऊन बघितलं तर हिचा चहा शिजत होता आणि तिनं भात तसाच कच्चा काढला होता. आणि सरस्वती म्हणाली, जना, तुला काही कळतं का, भात तरी शिजू द्यायचा की. जना म्हणाली, शिजला असेल की, बघ की.
सरस्वती म्हणाली, अगं त्यात निम्म पाणी आहे, कसा शिजला असेल तुला फक्त बघूनसुद्धा कळत नाही का गं? आणि जना म्हणाली, नाही कळत मला, पण आता तुझा भात शिजवत बसू का मी? मला सुद्धा चहा प्यायची तलब झालती आणि माझा चहा झाला की तू भात शिजव. आणि सरस्वती म्हणाली, अगं आता कसा शिजेल तो? तू दुसरी चूल कर बरं आणि तिकडं तुझा स्वयंपाक कर. जना म्हणाली, कुठं करू? चूल स्वयंपाकघर एकच आहे आणि एका स्वयंपाकघरात 2 चुली केल्या तर किती उकडल? त्यापेक्षा तू एक काम कर की बाहेर वारवशी तुझी चूल मांड, मी इथेच स्वयंपाक करणार, अशी जना उरफाटी बोलत म्हणाली. आणि सरस्वती तिला म्हणाली, जना, या घरात आधी मी आली, ही चूल माझ्याच हातची आहे आणि आता ती पण तुला पाहिजे का गं? तुला तुझ्या जीवावर काहीच करायचं नाही का? सगळं माझ्याच जीवावर करायचं आहे असं ठरवलंस का तू? आणि जना म्हणाली, हो हो, माझं असंच ठरलं, तुला काय करायचं ते कर. आता मुलांना शाळेत जायला उशीर होत होता, पेपर चालू होते. मुलं म्हणाली, आई आम्ही जातो, पेपरला उशीर होईल. आणि सरस्वतीला फार वाईट वाटलं. ती म्हणाली, जावा बाळांनो, मी भाकरी करून ठेवते आज. 2 दिवस नुसता भात आणि कण्या खाऊन अंगामध्ये कस सुद्धा राहिली नव्हती, पण आज जात्यावर का होईना पण धान्य भरडून भाकरी करते असं सरस्वतीनं ठरवलं. मग तिनं जात्यावर दळून भाकरी केल्या, पिठलं करून ठेवलं, म्हातारीला जेवायला दिलं. तिला हल्ली कमी दिसतं म्हणून पाण्याचा तांब्या भरून दिला आणि निघून गेली. आणि पोरं परीक्षेला गेली. परीक्षा झाली आणि येताना कडा ऊस मोडले आणि एक अख्खा ऊस पोरं खात आली आणि ऊसानेच घरी येईपर्यंत पोट भरलं आणि ढेकर दिला. तरीही थोड्या वेळानं भूक लागली आणि टोपल्यात बघितलं तर काहीच नव्हतं. झाकलेलं पातेलं होतं, त्यात भात असेल म्हणून बघितलं तर त्यात सुद्धा राख टाकलेली होती. आणि हा काय प्रकार पोरांना कळेना. इतकी भूक लागली होती की काही विचारूच नका. त्या ऊसाच्या नुसत्या रसानं काय होणार आहे? आणि पुष्पा जनाला म्हणाली, काकी तू आज पण आमची भाकरी चोरलीस का? जना म्हणाली, मी कशाला चोरू? तुमच्या आईनं काहीच केलं नाही आणि गेली निघून. नुसतं मोठं तोंड घेऊन म्हणाली होती करून ठेवते, पण काहीच नाही केलं. आणि दत्तू म्हणाला, आणि त्या भातात राख कशी पडली? ती पण आमची आईच टाकून गेली का? आणि जना म्हणाली, आता मला काय माहीत, स्वयंपाकघराला कुठे दार आहे? गेली असेल एखादी कोंबडी आणि तिनं राखत भरून पंख फडफडला असेल आणि गेली राख तुमच्या भातात. असं म्हणून जनानं दार लावलं. आणि आता पोरांनी जावं तर कुठं जावं? सरस्वतीसुद्धा जवळ कामाला नव्हती, लांब होती. पुन्हा पोरं टोपलं बघायची आणि त्यांना वाटायचं चमत्कार होऊन त्या टोपल्यात आता भाकरी दिसेल, मग भाकरी दिसेल, पण टोपलं रिकामच दिसायचं. आणि भाकरीचा चमत्कार कधीच होणार नाही हे त्यांना कळलं आणि चमत्काराने पोट भरणारही नाही याचीही जाणीव त्यांना झाली. मग संतू म्हातारीकडे गेला आणि म्हणाला, आजी तुला भात करता येतो का गं? करून देतेस का? म्हातारी म्हणाली, मला दिसत नाही, माझ्या डोळ्यात फुलं पडली, धुराचा मला त्रास होता, तुझ्या आईला म्हणलं ऑपरेशन कर आणि फूल पाड, तर कुठं लक्ष देती? माझ्याकडे तिचं लक्षच नाही असं सासू म्हणाली. आणि दत्तू म्हणाला, आजी तू तात्याला सांग की तुझं ऑपरेशन करायला, आमच्या आईनं काय काय करायचं. आणि म्हातारी आंधळेपणा तिची काठी आपटत म्हणाली, तुझा मुद्दा बसवला तुझा, मला असं बोलतोस होय? तुझ्या आईला मी जड झाली का? आणि जडच होत होती तर कशाला तोंड घेऊन म्हणायचं मला सांभाळून? आणि मी अजिबात वजन नाही कोणावर, कळलं का? आणि पुष्पा म्हणाली, आजी मग तू काय काम करतेस गं? आणि म्हातारी म्हणाली, तू तर बोलूच नको रांड, या सगळ्या कोंबड्या कुत्री कोण सांभाळतं? मीच की. आणि तू जाती टोलं घ्यायला शाळेत. आणि संतू त्या दोघांना म्हणाला, पुष्पा, दत्तू, चला तुम्ही ना उद्याच्या पेपरचा अभ्यास करा, मी भात करतो, मला जमल तसा. आणि आता संतू भात करतो हे बघितलं आणि जना त्याच्यासमोर आली. मिसरूड फुटायला लागलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, संतू हो बाजूला, मी भात शिजवते आणि तुला शिकवून पण ठेवते, असं म्हणून त्याच्या खूप जवळ जाऊन चूल पेटवायला लागली. दत्तू पुष्पा लहान होते, संतूला मात्र कळत होतं. आणि जना त्याच्या जवळ आली, तिचा स्पर्श झाला तसा तो बाजूला सरकला. पण तिच्या अशा वागण्याने त्याच्या कोवळ्या मनात चलबिचल व्हायला लागली आणि तो अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघायला लागला. जना हसली आणि म्हणाली, अरे इतका दचकतोस काय? एवढासा होता तू तेव्हा माझं लग्न झालं होतं आणि मी आलती या घरात, तू माझ्या मांडीवर बसून खेळलेला आहेस, मी माझ्या हातानं तुला चारलेलं आहे, माझ्या पाठीवर सुद्धा बसून तुला घोडा करत होती मी. कालपर्यंत नागडा फिरत होतास की माझ्यासमोर, पण आता बघ की तुला मिशा फुटायला लागल्या आणि या वयात तुझ्या आईनं तुला त्या दिवशी किती मारलं, मला अजिबात नाही आवडलं. आणि आता हे ऐकून संतूला त्रास व्हायला लागला
आता तो काही लहान मुलगा होता का त्याच्यासमोर असे मांडीचे पाठीचे विषय काढायला. आणि आता संतू बाहेरच निघून गेला. आणि आता संतू निघून गेला म्हणून जणाही निघून गेली. भात करायचं तिनं कॅन्सलच केलं. आणि त्या दिवशी पोरं उपाशीच राहिली. इतकी कडकडून भूक लागली होती त्यांना की असं वाटायचं समोर दिसणारी दगडंसुद्धा कडा 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 कचा कचा चावून खावी, अगदी भोगा करून. आणि त्यांनी उसाचे चिपाडं चघळून चघळून पोटं भरली. आपली आई इथं असती तर आपली ही अवस्था तिला बघवली नसती. तिनं कोंड्याचा मांडा केला असता पण आपलं पोट भरलं असतं अशी जाणीव पोरांना झाली. आणि आई येईपर्यंत वाट बघण्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काहीच नव्हतं. कारण ती कुठल्या रानात आज कामाला गेली हेही कळत नव्हतं. आणि आई विना पोरं दिशाहीन झाली होती. मग तिला शोधायची तरी कुठं. आणि त्या उसाच्या रसासोबत त्यांच्या डोळ्यातला करुण रससुद्धा त्यांच्या पोटात जात होता.